चला करा आता सुरुवात. अरे अरे तुझं नवीन लग्न झालंय ना, मग काहीही नवीन सुरू करायच्या आधी हे दिगू तुझ्या नव्या नवरीवर अगदी छान उखाणा घे बरं. हा आणि माणिक तू सुद्धा घे बरं, त्याशिवाय हा खेळ सुरू होणारच नाही. चला घ्या घ्या घ्या. घेतो 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 ना. माणिकशी लग्न करून घरात आली खरी लक्ष्मी आणि जुन्या निरुपयोगी गोष्टी आता विसरलो मी. वा 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 वा, छान छान छान. पाहिलं खऱ्या लक्ष्मीचं कसं कौतुक होतंय ते. माणिक आता तू घे उखाणा. हो घेते ना. दिगंबररावांच्या जीवनात मीच कायम राहावी लाडकी. दिगंबररावांच्या जीवनात मीच कायम राहावी लाडकी. आणि घरातली रडकी माणसं कायमच राहावी दोडकी. वा 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 वा. वा वा वा, छान छान छान. चला आता खेळायला सुरुवात करा. सखू गंगाळाकडे नीट लक्ष ठेव. इश्श सावकार अहो खेळा ना. अहो तुम्ही खेळलाच नाही तर मजा कशी येणार खेळाची. शोधा ना अंगठी. मी अलिप्त राहिल्यावर बरं वाटतंय काय, आणि माणिकने स्पर्श केल्यावर त्रास होतोय ना, मग बघच. सखू अगं बघतेस ना. अगं नवरा बायकोंनी हात धरलेत तर तुझं का पाणी पाणी होतंय ग सखो. ह्यात आनंदाचा क्षण आहे, सगळे मजेत आहेत. तुझा चेहरा का असा माहेरचं कोणी उलथल्यासारखा. अगं चेहऱ्यावर हसू ठेव, चेहऱ्यावर आनंद दिसू दे. मिळाली मिळाली मला. वा वा वा, छान. मलाही सापडली अंगठी. हा. अरे असं कसं होईल, दोघे कसे जिंकले. हो ना, मी माझी अंगठी टाकली होती दुधात. दाखव दिगू कुणाच. अरे ही माझीच अंगठी आहे, हीच अंगठी टाकली होती मी. मग माणिकने कोणती अंगठी शोधली. बघू. ही अंगठी तर माझी आहे.
बरं झालं माणिक तू ही अंगठी काढलीस. ही अंगठी मला काढायचीच होती, कारण ही अंगठी नाही, सतत आठवण करून टोचणारा, जाळणारा, जळता निखारा होता. ही पहिल्या लग्नात सखूच्या आप्पांनी दिलेली अंगठी, सखूच्या आप्पांनी दिलेली अंगठी. ही अंगठी म्हणजे माझ्या पहिल्या लग्नातली शेवटची अभद्र आठवण. ही घे, तुझी अंगठी तुला परत देतो. सकू मामी, तू खूप दुष्ट झालास दिगू मामा. रागाने अंगठी फेकून मारलीस, त्यामुळे मामीला रक्त येते. ती रडतीये, दिसत नाही का? तुम्ही सगळे वाईट आहात. अहो शंभू बाळ, बस झालं. आणि मोठ्यांची असं बोलतात का? जा पाहू, तुम्ही बाहेर जाऊन खेळा, विनू मामाशी खेळा जा. पण या दुष्ट कंस मामाने तुला पुन्हा मारलं तर? फार बोलतोयस? जीभ जास्त लांब झालीये. थांब, ही चुरू चालणारी जीभ थांबवण्यासाठी तुला इंगा दाखवायलाच लागले. चल चल. मामी, मामी. पाहिलं सावकार, या सखूमुळे हा शंभू जास्त आगाऊ झालाय. हो ना, तूच सगळं शिकवतेस ना, तूच असणार. तुझ्यामुळे कुणी आनंदी राहूच शकत नाही. सगळ्यांचे आयुष्य रडकी केली असती. तुझ्यामुळे आमच्या आनंदाचा विचका झाला. मुळीच नाही. या सखूच्या नाकावर टिचून आपण आनंद साजरा करायचा. ए सखू, उठ ग, चल पुढच्या कार्यक्रमाची तयारी कर. उठ अगं, उठ ना, उठ, चल. अहो जाऊबाई, अहो लागलंय हो तिला, रक्त येतंय. अहो, रक्ताचे पाठ वाहत आहेत का? तिजभर लागलंय, पण किती भांडवल करतेस हा? चल, हळद चेपून देते, लगेच कामाला सुरुवात करायची. ये चल, ओ पुढे. ही काय पद्धत झाली मामाशी बोलायची? तुझं हे वागणं बोलणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. मग मामाने मामीला अंगठी फेकून मारली, तिला रक्त आलं, हे आवडलं वाटतं तुला? अरे काय कळतं तुला? अजून अंगठ्या एवढा आहेस तू आणि मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस. काही गरज नाहीये. तू यात बोललेलं मला अजिबात चालणार नाहीये. आणि जर माझं ऐकलं नाहीस ना, तर 2 चणचणीत धपाटे लावून देईन. दे दे धपाटे दे. तू मला फक्त रागवायला आणि धपाटे द्यायलाच परत आलीस ना. तुम्हा सगळ्यांना एवढंच येतं, फक्त एकटी सकू मामी प्रेमाने वागते म्हणून ती मला आवडते. तुम्ही कोणीच मला आवडत नाही, आणि तो कंस मामा सुद्धा नाही. शंभू, या पुढे एक शब्द नकोय, नाहीतर खरंच धपाटा मिळेल. सगळे आनंदी होते, हा, हसत खिदळत होते, पण तुला ना कुणाचं सुख आणि आनंद बघवतच नाही. घातलाच बिब्बा. अहो पण मी काहीच नाही केलं हो. तुम्ही सांगितलं तसंच केलं मी. पण हो, पण मनात काय केलंस ते बोल ना. घंगाळ घेऊन त्यांच्या समोर बसली होतीस तेव्हा मनात वाईट साईट विचार आलेच असतील ना.
दिगू आणि माणिकचं सुख तुला बघवतच नाही. थांब जरा. इकडे बघ. सासूबाई आग होती हो मला. आग होते? अशी कशी आग होते? अगं बाई, बघितलंस, मला बोलण्यात गुंतून ठेवलंस. चुकून तिखट लागलं वाटतं. तिखट म्हणूनच आग होत असे. आता काय नाही, आपण पाणी मारूया. पाणी मारूया. चुकून झालं ग माझ्याकडनं. मी निस्तरते ना. उठ 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 उठ. ये ये ये. पाणी मारूया आपण. ये ये पाणी मारूया ग. हो ग, चल. अगं, पाणी मारलं ना की गारगार वाटेल. हं, गरगर वाटेल. बरं वाटतंय ना? अगं, चुकून झालं माझ्याकडनं. चुकून झालं. बरं वाटेल. घे. अगं, घे. गरगर वाटायला पाहिजे ना. हो, तुम्ही सगळ्याच गोष्टी कशा काय बघून न बघितल्यासारख्या करता हो? देवी, आता हा आळ कशाबद्दल घेताय? मग हे काय चाललंय? हा, नाही, ज्याला ज्यात आनंद मिळत असेल ना त्याने ते करावं. पण म्हणून दुसऱ्याला दुःख द्यावं यात कसं काय या मनोरमेला आनंद मिळतो? म्हणजे बिचारा आपल्या सखूचा गुन्हा काय? तर तिने अगदी ठाम विश्वासाने विनूला सांगितलं की अहो मुखवटा घालून आहे तेवढंच ना. मग त्याची एवढी मोठी शिक्षा सखूला सगळे देत आहेत. देवी, तुम्ही शिक्षा म्हणताय, सखूला ती शिक्षा वाटतेय का? तिला काय वाटतंय जरा बघा. विठुराया, सासूबाईंना यातून आनंद मिळाला असेल का रे? नाही, अरे त्यांच्या हातून चुकून तिखट लावलं गेलं असेल. ऐक, हो, कशाला हवा एवढा चांगुलपणा? आणि ती तुम्हाला कशाला सांगते? नाही म्हणजे तुम्ही अजून दुर्लक्ष करायला मोकळे. हो, कारण सखूचा हा ठाम विश्वास आहे की तिच्या सख्याला सुद्धा वाईट वाटलं असणार. हो, पण तुम्हाला कुठे वाईट वाटलंय? मी तर बघणं सुद्धा टाळता आहात. देवी, तुम्ही मला ओळखता आणि सखू मला ओळखते, यात फरक आहे. आता तिचा ठाम विश्वास आहे बघा. आणि तो दुःख वाटून घेऊ नकोस. हा, आग कमी होईल ना. हो, तिची श्रद्धा आहे, विश्वास आहे. मग तुमचं काय? काहीतरी करा ना. केलंय ना. हे घ्या. चंदनलेप हे प्रत्युत्तर आहे. अहो, तिच्या पुढ्यात तर ठेवा. चंदनलेपाची वाटी माझ्यासाठी. विठुराया, किती काळजी करतोस रे माझी. हे चंदन बघूनच मला भरून येत आहे रे.
माणसं नेहमीच पूजा करताना चंदन उगाळतात, पण प्रत्यक्ष देवाने सखूसाठी चंदन उगाळायचं हीच तिच्या मोठेपणाची खूण आहे. तिचा मोठेपणा इथेच संपत नाही देवी. तिला खरंच काय वाटतंय जरा बघा. विठुराय, रे तुझी ही लीला सगळ्यांसमोर दाखवत जाऊ नकोस. तू हे सगळं मायेने करतोस, पण त्यामुळे सगळे मला चेटकीण समजतात रे. अहो, काय मुलगी आहे ही? एखादी असती तर सगळ्यातून सुटका मागितली असती. आणि ही काय बोलते? तिला तरी कळतंय का? हो तर तिचं भावविश्वच वेगळे देवी. जी अंगठी तिला लागली म्हणून तुम्ही हळहळलात, त्या अंगठी मागची भूमिका काय आहे जरा बघा. हे बघ विठुराय, अप्पांनी दिलेली अंगठी आहोंच्या बोटात होती. आता ही तुझ्या पुढ्यात ठेवते हा. आणि हे माझे आहो आहे असंच समजून त्यांची काळजी घे हा. आहो, ही अंगठी तुम्हाला अप्पांनी दिली होती हे तरी तुमच्या लक्षात होतं. आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. हो ना विठुराया? विठुराया, तू दिलेलं चंदन मी नक्की लावेन. पण ज्या दिवशी ही अंगठी मी आहोंच्या बोटात पुन्हा घालीन ना, त्या दिवशी या जखमेची वेदना खऱ्या अर्थाने शांत होईल. तू हे असं घडवून आणशील ना विठुराया? हो हो हो, म्हणा ना. आश्वस्त तरी करा तिला. असं ताटकळत ठेवणं तुम्हाला काय आनंद मिळतो? तरी म्हणा ना. हा, धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी. सावकार, तुम्ही की नाही गंभीर असता तेव्हा पण खूप रुबाबदार दिसता. रागावता तेव्हा खूप रागावता. मला तर बाई भीतीच वाटते. बघा, असं जेव्हा रागात बघता ना, तेव्हा वाटतं की शंकरासारखा तिसरा डोळा उघडता की काय. आणि गप्प बस का? आधीच त्या मूर्ख सकूमुळे माझं डोकं तापलं. अरे पण सखूमुळे तू का डोक्यात राग घालून घेतोयस? दुर्लक्ष कर. ती पाय पुसण्याचं पोतेर असतं ना, त्याच लायकीची आहे. तिच्यामुळे तू नको अस्वस्थ होऊस. बघा ना, यांनीच तिला पायाशी ठेवलंय आणि आता तिला काय वाटेल ह्या काळजीने झुरताय. ए माणिक, काहीतरी बोलू नकोस. मग काय, अंगठी फेकून मारलीत म्हणून वाईट वाटतंय का? ही मूर्ख माणिक आग विझवत नाहीये, भडकवते. माणिक, तू चल बरं आत. आता तुला अन्नपूर्णा प्रसन्न विधीसाठी चुलघरात जायचंय. चल 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 ये. आणि दिगू, अरे तुला पेढीवर नाही का जायचं? जा, चल ये ये. अगं माणिक, नव्या नवरीनं चुलघरात स्वयंपाक करण्यापूर्वी अन्नपूर्णा प्रसन्न विधी करायचा असतो. म्हणजे अन्नपूर्णेची आणि चुलीची आधी पूजा करून स्वतःच्या हातानं एखादा पदार्थ करून तो नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो. पण तुला स्वयंपाक येतो ना ग? हो हो, येतो ना. उत्तम.
माणिकताई, हे गाठोड. अगं सासूबाई बोलतायत ना, असं मध्ये बोलायचं नाही. उभी राहा जरा. अगं ठीक आहे ग, तुझं बोलून झालं ना की तू ये चूल घरात. तोवर पूजेची तयारी कुठवर आली ते मी बघते. इकडे. बरं झालं सिंधू, अगदी वेळेवर आलीस. अंबिकाबाई साहेबांनी ही कापडं पाठवली. हा देते. हे बघ, आधी मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. धावत घरी जा आणि आईला सांग, चांगला सुकामेवा घातलेला साजूक तुपातला 7-8 माणसांना पुरेल असा केशरी शिरा कर. आणि तो शिरा धावत इथे घेऊन ये. पण हो, येताना पुढच्या दाराने नाही, परस दारातून चूलघराकडे ये. मी वाट बघते. हा, लवकर ये. अगं जा ना, बघत काय उभी आहेस, जा. आता तोऱ्यात नैवेद्य दाखवेन. बघा ना जाऊबाई, बऱ्यापैकी तयारी केली पूजेची सखुनी. मग त्यात एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे? तिनेच करायला हवं. ये ये माणिक, ये. हे बघ, आता छान पूजा कर आणि अन्नपूर्णेचे आशीर्वाद घे. हं? आता स्वतःच्या हातानं नैवेद्य करून अन्नपूर्णेला प्रसन्न करायचं. माणिक, तुला पुन्हा एकदा विचारते, तुला जमेल ना? नाहीतर आधीच सांग. नाही नाही सासूबाई, मी करणार. छान शिरा करते. अरे छान, तू करणार आहेस? नाही, मला वाटलं की बल्लेवाचारी येतील. हो, सासूबाईंनी आदेश दिला तर येतील की. ते नंतर बघू, आधी शिरा करायला घे. हो, पण माझी एक अट आहे. अट? म्हणजे मी चूल घरात काम करत असताना इथे कोणी नको. मला दडपण येतो हो, आणि शिरा करून झाल्यावर मी बोलवेनच ना तुम्हाला. इतकंच ना? आणि स्पष्टच सांगते, या सखूची सावली इथे पडायला सुद्धा नको.